या ठिकाणी आपण जे अग्नी प्रज्वलित पाहतोय 6 डिसेंबर 1956मध्ये महामानव भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दिल्ली येथे निधन झालं आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर दिल्लीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जे देशाचे प्रधानमंत्री होते त्यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्र्यांनी बाबासाहेबांच्या निवासस्थानी येऊन त्यांना आदरांजली वाहिली आणि त्यानंतर मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्थिव विमानाने पहाटेच्या वेळेस मुंबईमध्ये पोहोचलं. मुंबईमध्ये पोहोचण्याच्या आधी नागपूर येथे ते काही वेळ थांबवण्यात आलं आणि नागपूरच्या जनतेने महामानवाला अभिवादन केलं. त्यानंतर बाबासाहेबांचं पार्थिव पहाटे मुंबई येथे त्यांच्या राजगृह या निवासस्थानी आणण्यात आलं. तेथे सामान्य जनतेला दर्शन घेण्यासाठी हा पार्थिव ठेवण्यात आला. त्यानंतर मुंबईकरांनी कधी न पाहिलेली अशी ऐतिहासिक महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनाची जी महायात्रा निघाली होती ती आजही ऐतिहासिक ठरलेली आहे. आणि या परिनिर्वाणाला ज्या ठिकाणी बाबासाहेबांना अग्नी देण्यात आला त्या बाबासाहेबांना अंत्यसंस्कार करत असताना बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला साक्ष ठेवून 10 लाख लोकांनी भदंत आनंद कौशल्य यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. एखादा मानव महापरिनिर्वाणाला जातो आणि त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस सुमारे 10 लाखाचा समूह त्या ठिकाणी अंत्यसंस्कार होत असताना बौद्ध धम्माची दीक्षा घेतो. ही जगामध्ये अलौकिक अशी घटना आहे. खरं तर काल आम्ही दिवसभर इथं टपलेलो असताना हा जो ऐतिहासिक होता की 10,000 लोकांनी जी धम्मदीक्षा घेतलेली आहे त्यासाठी आज मेरूळवरून रमाई पंचशील सामाजिक संस्थेच्या संपूर्ण महिला मंडळासह आम्ही इथे आलेलो आहोत. तुम्ही इथे येऊन या लहान बाळांना देखील घेऊन आलेला आहात. तुम्ही काय सांगाल, काय संदेश द्याल? सर आम्ही त्यांना खरं तर इथं आल्यानंतर आम्ही राजगृह आणि विविध जे ठिकाणं आहेत आम्ही इथं आल्यानंतर या मुलांना सांगितलेलं आहे की इथे आपले बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. आम्ही इथे त्यांना अग्नी दिलेला आहे आणि 7 तारखेला अग्नी त्यांना दिला हे दाखवण्यासाठी आम्ही या लहान बालकांना घेऊन सुद्धा आलेलो आहोत इथे. आपण या ठिकाणी पाहताय ताईंनी आता सांगितलेलं आहे या लहान बाळांवर ते संस्कार व्हावेत. यामुळं जगातलं एकमेव असं ऐतिहासिक स्थळ आहे राजगृह जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी केवळ पुस्तकांचा संग्रह करावा म्हणून एक घर बनवलं ज्याचं नाव राजगृह आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर तुम्ही त्यातल्या 1 रुपयाची भाकरी घ्या. भाकरी तुम्हाला शरीराने सक्षम बनवेल आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या जे पुस्तक तुम्हाला मानसिकदृष्ट्या सज्ञानी बनवेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेच वाचाल तर वाचाल हा ऐतिहासिक संदेश लहान बाळांवर बिंबवावा म्हणून आज ताई त्या या छोट्या छोट्या बाळांना राजगृहावर घेऊन आल्या. राजगृहानंतर ते आत्ता या ठिकाणी चैत्यभूमी येथे आलेले आहेत आणि हीच भीम ऊर्जा संपूर्ण देशामध्ये पोचावी आणि संपूर्ण देश भारतीय संविधानाद्वारे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित लोककल्याणकारी राज्याची निर्मिती यासाठी सक्षम व्हावा हा एकच संदेश यामधून जातो. धन्यवाद.